काय आहे झेडपी आरक्षणाचा नवा फॉर्म्युला? दलबदलू बगळ्यांचा होणार भ्रमनिरास. अधिनियमाच्या अखेरच्या ओळीतील मेघ. आरक्षणाचा अंदाज बांधणाऱ्यांचा फज्जा. ठाणे जिल्ह्यात का झाली पुनर्रचना? सत्ताधारी खेळ आणि गटगण रचनेतील घोळ. हरकतींना वाटण्याच्या अक्षता. भिवंडीकरांनी घेतली हायकोर्टात धाव. कसं असेल ठाणे जिल्ह्याचं संभाव्य आरक्षण? नमस्कार, मी प्रकाश फळडे. इतक्या दिवसामध्ये अजूनही आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपणास विनंती आहे, आपण सबस्क्राईब करावा. सध्या मतचोरी देशभर गाजत असताना त्याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका देखील सत्ताधीशांच्या सूचक सुकाणूकडे झुकविण्याचा खटाटोप दिसतो आहे. नव्याने केलेल्या झेडपी निर्वाचन विभाग आणि पंचायत समिती निर्वाचन गणरचनेत हेच दिसून येत आहे. यामध्ये सोयीस्कररित्या आणि जाणीवपूर्वक हेराफेरी केलेली आहे. यावर अनेकांनी हरकती घेतल्या, सुनावणीचे सोपस्कर झाले आणि हरकती गुंडाळण्यात देखील आल्या आहेत. हरकतीप्रमाणे जरी काही किरकोळ बदल झाले असले तरी त्यामध्ये देखील चूक सुधारताना आणखी काही चुका केल्याचं दिसत आहे. भिवंडीतील गटरचनेत झालेल्या हरकतीस अपेक्षित न्याय मिळाला नसल्याने त्याविरोधात तक्रारदाराने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या सगळ्यावर आपण बोलणारच आहोत, पण तत्पूर्वी आरक्षणाची पद्धत आणि चक्रानुक्रम निश्चित करण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने नवीन नियम करणारी जी अधिसूचना 20 ऑगस्ट 2025 रोजी काढली आहे त्या संदर्भात प्रथम बोलणं जास्त गरजेचं आहे. झेडपी आरक्षणाच्या या नव्या फॉर्म्युल्याने पक्षांतर केलेल्या काही बगळ्यांचा भ्रमनिरास होणार आहे. 2017च्या मागील निवडणुकीतील आरक्षणाचा विचार करून आरक्षण बदलेल या अनुषंगाने आणि निवडणूक निधीच्या हव्यासापोटी दलबदलू करणाऱ्यांची या नवीन कायद्याने फटफटीती होणार आहे. अनुसूचित जमाती, जाती, ओबीसी आणि महिला आरक्षण यांची नियमावली सांगणारी ही अधिसूचना असली तरी या अध्यादेशातील शेवटच्या ओळीने आरक्षणाचा अंदाज बांधणाऱ्यांचा पुरता फज्जा उडाला आहे. काही सत्ताधारी पक्षांनी जुने आराखडे बांधून संभाव्य गटगट रचनेत नाक खुपसले. त्यांचे नाक आता ठेचणार आहे. दुसऱ्या पक्षातून कार्यकर्त्यांना तिकिटाचं आमिष दाखवून स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना उपरा करण्याचा केलेला त्यांचा हा प्रयत्न आता त्यांच्याच अंगलट येतो आहे. आरक्षण कसे असावे या संदर्भात पूर्वीच्या 1996च्या नियमात बदल करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या नियम 2025 हा नवा नियम 20 ऑगस्ट 2025च्या अधिसूचनेद्वारे करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि महिला या राखून ठेवायच्या जागांची संख्या राज्य निवडणूक आयोग निश्चित करणार आहे. तर आरक्षण ठरविण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना असून त्यांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागाकरिता जिल्हाधिकारी तर पंचायत समितीच्या निर्वाचन गणाकरिता संबंधित तालुक्याचे तहसीलदार जबाबदार असणार आहेत. जिल्हा परिषदेचे निर्वाचन विभाग असोत की पंचायत समितीचे निर्वाचन गण यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींकरता राखून ठेवायचे गट किंवा गण ठरविताना जाती आणि जमातीची लोकसंख्या जेथे सर्वाधिक असेल अशा निर्वाचन विभागापासून अथवा गणापासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने वाटून देण्यात येतील आणि पुढील निवडणुकीत ते फिरत्या पद्धतीने ठेवण्यात येतील. मात्र असे करताना अगोदरच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित गट आणि गण वगळण्यात येतील. नागरिकांच्या मागासवर्गाचे अर्थात ओबीसीचे आरक्षण हे अनुसूचित जाती जमातीकरिता आरक्षित असणाऱ्या जागा वगळून सोडत काढून ठरविण्यात येतील. तसेच महिलांचे आरक्षण हे प्रत्येक प्रवर्गाच्या जागांच्या 50% असेल आणि ते देखील सोडत पद्धतीने देण्यात येईल. पुढल्या निवडणुकीच्या वेळी मात्र अगोदरच्या निवडणुकीत महिला प्रवर्गासाठी आरक्षित असणारे गट आणि गण वगळून सोडत काढली जाईल.
ही झाली आरक्षणाची एकूण पद्धती। याच अधिनियमातील नियम 12 हा आरक्षणाचे बांधलेले आराखडे उधळणारा आहे। यामध्ये हे नियम अंमलात आल्यानंतर चक्रानुक्रमासाठीची ही पहिली सार्वत्रिक निवडणूक समजण्यात येईल असे म्हटले असून इथेच खरी मेख आहे। त्यामुळे अनुसूचित जाती जमातीकरिता पूर्वी असलेल्या आरक्षणात फारसा बदल होणार नसून बदल झालाच तर महिला आरक्षणात होऊ शकेल। त्यामुळे गट आणि गणरचना करताना खेळलेल्या चाली, केलेलं पक्षांतर आता व्यर्थ गेलं आहे असंच म्हणावं लागेल। काहींनी बांधलेली बाशिंगे आता सोडायची वेळ आली आहे। ठाणे जिल्ह्यात पुनर्रचना का झाली हे आता समजून घेऊया। ठाणे जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या 53 आहे। कल्याण तालुक्यातील काही गावे नगरपालिका क्षेत्रात गेल्यामुळे तेथे असणाऱ्या 6 जिल्हा परिषद गटांची संख्या कमी होऊन आता 5 झाली आहे। ही कमी झालेली एक जागा शहापूरमध्ये वाढल्याने तेथे पूर्वी असणाऱ्या 14 गटांच्या संख्येत 1 ने वाढ होऊन 15 झाली आहे। त्यामुळे जिल्हा परिषद निर्वाचन विभाग आणि निर्वाचन गणांची पुनर्रचना करावी लागली आहे। 12 जून 2025 च्या शासन आदेशानुसार प्रभाग रचनेची ही कार्यपद्धती सांगण्यात आली आहे। त्यातील नियमांचा सोयीनुसार हवा तसा बदल करून या रचना हेतुता केल्याचं दिसत आहे। यातील नियम क्रमांक 3.51 मध्ये 2017 च्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची प्रभाग रचना विचारात घेऊन कार्यवाही होणे अपेक्षित होते। मात्र काही ठिकाणी अकारण हेराफेरी केल्याच्या घटना शहापूर आणि भिवंडी तालुक्यात दिसून आल्या आहेत। रचनेची सुरुवात उत्तरेकडून ईशान्येकडे, नंतर पूर्वेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि शेवटी दक्षिणेकडे झिगझॅग करण्याचे आदेश आहेत। हे करताना देखील नियमांचा आधार घेत नियमच धाब्यावर बसविले आहेत। गटगणांची रचना आटोपशीर असावी, भौगोलिक दृष्ट्या सलगता असावी, दळणवळण विचारात घ्यावे अशा असंख्य सूचनांचं उल्लंघन झालं असून प्रसिद्धी करताना देखील लोकसंख्या निहाय यादी जुन्या गट गणांची असल्याचं निदर्शनास आलं आहे। त्यामुळे अनेकांनी तक्रारी केल्या आहेत। काहींच्या सोयींसाठी ही गट रचना झाल्याची जोरदार चर्चा असून गटगण रचना झाल्यानंतर आरक्षण पुन्हा नव्यानं सुरू करायचं असतं, परंतु 2017 ची निवडणूक प्रमाण मानून आरक्षण फिरवण्याचा काहींचा डाव होता। परंतु निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नव्या फॉर्म्युल्यामुळे त्यांचे हे मनसुबे धुळीस मिळाले आहेत। कागदावर मेखा मारणाऱ्यांनाच आता धोका निर्माण झाला आहे। आजच्या भागात तुर्तास इतकंच। विचारवादळच्या पुढील भागात चर्चा करणार आहोत गटगण रचनेच्या हरकती, त्यांना लावलेल्या वाटाण्याच्या अक्षता, मुंबई हायकोर्टात गेलेले भिवंडीकर आणि कसे असेल ठाणे झेडपी आणि शहापूर पंचायत समितीचे संभाव्य आरक्षण याविषयी। तोपर्यंत पाहत रहा विचारवादळ। धन्यवाद।